नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही जात आहोत ब्रसेल्समधल्या खूप मोठ्या पार्कमध्ये. तर तिकडे जाण्यासाठी आम्ही मॉन्टगोमेरी मेट्रो स्टेशनवरून 44 नंबरची ट्रॅम पकडली होती, जी की टुव्हरेन स्टेशनला उतरते. आणि तिथे जाण्यासाठी हार्डली 30 to 40 मिनिट्स लागतात. पण ही जी जर्नी आहे ती खूप सुंदर होती, खूप छान होती. आणि ऑटम सीझन असल्यामुळे झाडांची पानं अशी रंगीबेरंगी झाली होती, पिवळी, तांबडी, जे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हा प्रवास खूप छान होता. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आम्ही कोणत्या तरी मूव्हीमध्ये जाऊ. ओके, तर अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत पार्कमध्ये. याला तुम्ही पार्क कम फॉरेस्ट पण म्हणू शकता. खूप मोठं आहे, म्हणजे लिटरली चालून चालून तुमचे पाय दुखतील एवढं मोठं आहे. आणि या पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे म्युझियम आहे, द रॉयल म्युझियम फॉर सेंट्रल आफ्रिका, जे तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला दिसेलच. सायकलिंगसाठी, जॉगिंगसाठी आणि रनिंगसाठी हे पार्क खूप छान आहे. म्हणजे इथे लिटरली तुम्ही बागडू शकता. जसं की तुम्ही बघितलं असेल, झाडांची पानं पिवळी आणि लाल झाली आहेत. म्हणजे खूप फोटोजेनिक आणि सिनिक मोमेंट होता हा आमच्यासाठी. मला तर मोहब्बते मूवीचीच आठवण झाली हे सगळं पाहिल्यानंतर. तर हे आहे द रॉयल म्युझियम फॉर सेंट्रल आफ्रिका, विच रिप्रेझेंट आर्ट, कल्चर, हिस्ट्री अँड डेली लाईफ फ्रॉम सेंट्रल आफ्रिका. जसं तुम्ही बघू शकता की म्युझियमच्या बाहेर एक सुंदर तळा आहे. आणि हा व्ह्यू इतका सुंदर आहे की कोणी तिथे फोटो काढल्याशिवाय राहू शकत नाही. ओके मित्रांनो, आजसाठी एवढंच. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.